ठेचा हा शब्द जरी आपण मनात आणला तरी तोंडाला पाणी सुटतं. महाराष्ट्राचं खास वैशिष्ट्य असणारा झणझणीत पदार्थ, भाकरी, झुणका आणि झणझणीत ठेचा असं जरी ताट समोर आलं ना तर कशाचीच गरज नाही आहे आपल्याला. चला तर आता पटकन वेळ न वाया घालवता आपण मस्त असा कोल्हापुरी झणझणीत ठेचाची रेसिपी बघू. आता मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मिरच्या धुवून देठ काढून मग ते मिरचीचे तुकडे करून घ्या. नंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल म्हणजे 2 ते 3 टीस्पून घेतला तरी चालेल आणि ते स्वच्छ केलेलं आपलं जे मिरची असतात ना तर ते आपल्याला छान चरचरीत असं भाजून घ्यायचं आहे. तेल छान तापू द्या. तेल छान तापल्यावरच मग आपल्याला मिरची घालायचं आहे. ॲक्च्युली काय होतं, प्रत्येक भागामध्ये हा ठेचा वेगवेगळा केला जातो. आमच्याकडे कशी पद्धतीने केली जाते गावरान पद्धतीची ते मी तुम्हाला सांगत आहे. इथे शेंगदाणेही यूज केले जातात, बट ॲक्च्युली काय होतं की शेंगदाणे घातले ना जास्त दिवस टिकण्याची शक्यता नसते. शेंगदाणे घातले त्याची टेस्ट ही वेगळीच लागते, पण विदाऊट शेंगदाण्याचं आपल्याला आज ठेचा करायचा आहे. छान असं चरचरीत म्हणजे शेजारी लोकांना ना असं खोकला यायला पाहिजे, ठसका लागायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा मिरची भाजून घ्यायचा आहे. नंतर ना इतर लसूणच्या पाकळ्या घाला. ह्यामध्ये अर्धा कप एवढे लसूण असतील. हे अर्धा कप लसूण छान घालून घेतल्यावरती असं परतून घ्या. तेही जसं मिरची भाजल्यासारखं होतं ना त्या पद्धतीत लसूणही भाजल्यासारखं होईल. त्यामुळे लसूण ही जरा आता महाग झालं आहे, थोडं कमी जास्त केला तरी तुम्ही चालेल, डोंट वरी. मग अशा पद्धतीनं छान चरचरीत असं भाजून घ्या. आणि नंतर ना आपल्याला घालायचं आहे जिरं. जिरं घालताना आता काय करायचं, दुसरा पॅन तर मी काही घेतलेला नाही, तर ह्यामध्येच काय करायचं, साईडला थोडं मिरच्या सरकून घ्यायच्या आणि नंतर ना त्यामध्येच थोडंसं 1 चमचाभर एवढं तेल घाला. आणि तेल घातल्यानंतर ना तेल तर ऑलरेडी पॅन आपला गरम आहे, त्यामुळे तेल पटकन आपल्याला गरम होऊन जाईल. आणि गरम तेलामध्ये आपल्याला इथं 2 टीस्पून जिरं टाकून घ्या आणि ते जिरंही छान तडतडतील थोडंसं आणि नंतर ते एकजीव करून घ्या सगळं. त्यामुळे मस्त असं चरचरीत मिरच्या भाजून झाल्या ना तर आपल्याला छान अशी टेस्टसुद्धा येते. तर ही मिरची जास्त तिखट होऊ नये आणि जास्त वेळ कशी राहावी ह्यासाठीही मी तुम्हाला टिप्स पुढे सांगत आहे, नक्की जरूर बघा. थोडंसं चवीसाठी आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि एक किंचित चिमूटभर असं साखर घालायचं आहे. आणि नंतर ना आपल्याला घालायचं आहे कोथिंबीर. कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नसेल घातलं तरीही चालतं. थोडंसं साखर घाला, कारण ना तुमची टेस्ट म्हणजे ॲक्च्युली ना तिखटपणा थोडंसं बॅलन्स होतं. आणि नंतर ना कलरही आपल्याला ग्रीन कलर ठेवण्यासाठी आणि जास्त असं झणझणीतही लागू नये यासाठी ही टिप्स मी पुढे सांगणार आहे, नक्की जरूर बघा. अशा पद्धतीने छान भाजून घेतलेलं आहे आणि गॅस बंद करून ठेवा. मंद आचेवरतीही ठेवू नका, पूर्ण बंद करा आणि थंड करून घ्या. आणि आता मी करत आहे खलबत्त्यामध्ये. मिक्सर आणि खलबत्त्यामध्ये बारीक करणे म्हणजेच त्याची टेस्ट टोटली चेंज होते. त्यामुळे छान धुवून घेतलेला आहे खलबत्ता आणि नंतर ते थोडंसं थंड झालं की आपल्याला छान असा ठेचून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ठेचून घ्या. थोडासा वेळ लागतो आपल्याला ठेचण्यासाठी, पण टेस्ट गावरान पद्धतीची आणि अस्सल कोल्हापुरी ठेचा तयार होतो. त्यामुळे जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्यात करण्याचा खरंच ट्राय करा. एक 5 ते 10 मिनटं जास्त वेळ लागतील, जास्त वेळ लागणार नाही आहे. अशा पद्धतीने तुम्ही छान असा ठेचून घ्या. थोडं आपल्या मिरच्या जास्त असल्यामुळे मी 2 पार्टमध्ये ठेचून घेत आहे, थोड्या मिरच्या घेऊन. आणि नंतर ना मी इथं हे काढून घेतलेलं आहे आणि नंतर जे काही आपल्याकडे शिल्लक राहिलेले होते ना तर ते ह्यामध्ये घालून मी ठेचून घेत आहे. नंतर हे दोन्ही मिक्स करायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला लिंबू आणि तेल घालून घ्यायचं आहे. तर लिंबू आणि तेल का घालायचं किंवा कशासाठी घालायचं हेही मी तुम्हाला सांगते. रेसिपी कशी वाटली नक्की जरूर मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.
ॲक्च्युली मिरची तर तिखटच असतं आणि आपल्याला जर ठेचा करायचा म्हटलं की थोडासा तिखटपणा असेल, पण तो बॅलन्स कसा करायचा तर त्यासाठी थोडंसं तुम्ही लिंबू पिळा, जास्त पिळू नका. मी अर्धाही इथं पिळलेलं नाही आहे, थोडंच पिळून घेतलेलं आहे. का होतं की त्याचा झणझणीतपणा जो असतो म्हणजे जो चटका लागतो ना मिरचीचा तो लागणार नाही आहे. आणि नंतर आपल्याला काय होतं की तो ग्रीन कलर ॲज इट इज राहण्याचा प्रयत्न करतो. आणि नंतर थोडंसं हाफ टीस्पून इथं कच्चं तेल घाला, त्यामुळे तुम्हाला जास्त असं झणझणीत लागणार नाही आणि जास्त वेळ टिकून राहील.